मीटर प्रति तास गतीने धावणारी 400 मीटर लांबीची रेल्वे एका विद्युत खांबास किती वेळात पार करेल? 4 पर्याय दिलेले आहेत. आता किती वेळात पार करेल? तिला विद्युत खांब पार करायचं आहे, म्हणजे त्या रेल्वेला तिच्या लांबीवर अंतर पार करायचं म्हणजे 400 मीटर. म्हणून काय करायचं, एका तासात किती चालली? 60 किलोमीटर, म्हणजे 3600 सेकंदामध्ये 3600 सेकंदात 60,000 मीटर. 60,000 मीटर. 60,000 मीटरला 3600 सेकंद, तर 400 मीटरला किती? म्हणून 400 मीटरला किती सेकंद लागतील? तिरकस गुणाकार करायचा. 3600 गुणिले 400 भागिले 60,000. हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा शून्य, हा हा हा. 6 एक 6, 6 6 36, 6 गुणिले 4 बरोबर 24 सेकंद लागतील. किती वेळ लागेल पार करण्यासाठी?